विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या वेळेस या भागापर्यंत माहिती घेतलेली होती. आधुनिक आवर्ती नियमापर्यंत आपण आलेले होते. आता त्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण लावणार आहे. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहे. हे जे आपण बघणार आहोत हे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण प्रकरण 2 विज्ञान 1 यामधील भाग आहे. चला तर मग सुरू करूया. पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे, त्याच्यानंतरचा हा आपण दुसरा व्हिडिओ आज सुरू करणार आहोत. तर सर्वांनी लक्ष द्यायचे आणि प्रत्येक ओळ जी आहे, फक्त हा जो तक्ता आहे हा तक्ता सोडून बाकी सगळं जे आहे गणित वगैरे जे येईल याच्यात ते सगळं तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. प्रत्येकाला परत विचारू नका, वर्गपाठासाठी वेगळी वही आणि गृहपाठासाठी वेगळी वही अशी करायची गरज नाही. एकाच वहीमध्ये सगळं लिहायचं आहे. कारण सगळा गृहपाठच झाला. तो जरी वर्गपाठ आपण व्हिडिओ म्हणून बघतोय तरी सुद्धा तो गृहपाठच होणार आहे, कारण आपण ते घरीच लिहिणार आहात म्हणून तो सर्व गृहपाठच असेल. पण आपण त्याला गृहपाठ आणि वर्गपाठ असे दोन्ही नावं देऊ शकतो. ओके, चला मग स्टार्ट करूया पुढचा भाग. आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप. ओके, मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. बघा, आधुनिक आवर्त सारणीची व्याख्या दिलेली आहे. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. ओके, या आपण सुद्धा अगोदर बघितलेलं आहे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम अशाच पद्धतीने मेंडलिक पिरियडिक टेबल जसा होता तशाच पद्धतीने हा मोस्लेचा पिरियडिक टेबल असेल. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असे म्हणतात. बघा, रिकाम्या जागांमध्ये प्रश्न येऊ शकतो. टिंबटिंब सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असे म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असे म्हणतात, किंवा आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे टिंबटिंब असे म्हणतात. अशा कोणतीही रिकामी जागा या ठिकाणी येऊ शकते, म्हणून हे वाक्य सुद्धा महत्वाचं आहे. हे सुद्धा आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी अणुअंक कंसात Z नुसार केली जाते. अणुअंक इंग्रजी Z या अक्षराने दाखवला जातो. हे आपण 9वी मध्ये बघितलेलं आहे. अणुअंक Z या अक्षराने दर्शवला जातो. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीत नाहीशा झालेल्या दिसतात. मेंडेलिव्हच्या ज्या त्रुटी झाल्या होत्या, म्हणजे कोणत्या मूलद्रव्याला कोणतं स्थान द्यावं, पहिलं स्थान कोणत्या मूलद्रव्याला द्यावं, ह्या ज्या त्रुटी होत्या या त्रुटी आवर्त सारणी या आधुनिक आवर्त सारणीमध्ये नाहीशा झालेल्या दिसतात. म्हणजेच आवर्त सारणीचे फायदे, आधुनिक आवर्त सारणीचे गुण असं पण आपण ते म्हणू शकतो. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह दूर होत नाही. संदेह म्हणजे काय? शंका. ओके, मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयी संदेह दूर होत नाही, कारण हायड्रोजनचं स्थान काय द्यायचं, कुठे द्यायचं ही शंका अजूनपर्यंत दूर झालेली नाही. मूलद्रव्यांचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसतो. अणुअंक आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन अणुअंकानुसार त्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली. 39, 40, 44, 47, 50, 51, 54, 55. बघा, यांचा चढता क्रम आपल्याला दिसतोय. याचा अर्थ काय होतो ते पण बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की चढत्या क्रमाने या मूलद्रव्यांची मांडणी केली आणि जर इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन सुद्धा वेगळं असेल. बघा, इथे इलेक्ट्रॉन स्वरूपन काय असेल? 2, 8, 18. बघा इथे, त्याच्यानंतर 32 अशी रचना असते आपली. पण 2, 8, 18 याच्यामध्ये 26, 28 झाले, उरले 11. त्याच्यानंतर परत 11 शेवटच्या कक्षेमध्ये जातील. पण प्रत्येक कक्षेत जास्तीत जास्त आपण 8च इलेक्ट्रॉन्स देत असतो. पण एकूण 4 कक्षा आपल्या अणूंच्या असतात. म्हणजेच काय तर केंद्रक असतं, त्याच्यानंतर पहिली कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा आणि चौथी कक्षा, KLMN अशा प्रकारे
कक्षांची नावं दिली जातात. पहिल्या कक्षेला नंबर 1 दिला जातो, दुसऱ्या कक्षेला n बरोबर 2 दिला जातो, तिसऱ्या कक्षेला n बरोबर 3 आणि चौथ्या कक्षेला तुम्ही आता सांगू शकतील की चौथ्या कक्षेला काय म्हणता येईल. ओके. मूलद्रव्यांचा अणुअंक व त्यांची इलेक्ट्रॉन स्वरूपन यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्ट दिसतो. बघा इथे सुद्धा तुम्हाला दिसेल 261, 62, 66. त्याच्यानंतर हे बघा इथे 267 आहे. ते आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्या म्हणजेच 1 ते 7 आवर्त होय. त्यांना आवर्त असं म्हणतात. त्यांना काय म्हणतात? आवर्तन किंवा आवर्त. 1 ते 7 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा इकडे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 या ज्या उभे स्तंभ आहेत, 7 आडव्या ओळी आहेत. आडव्या ओळी बघा 7 या ज्या आहेत. इथे आडव्या ओळी शब्द दिलाय ना, इथे लक्षात घ्या. आता इथे जर आपण इथे शब्द दिला, हा जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आडव्या ओळी नाहीत, त्या उभ्या आहेत. त्या कशा आहेत? त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 उभ्या ओळी आहेत, त्या म्हणजेच आवर्तन. आणि आडव्या ओळी ज्या आहेत त्या 18 आहेत. उभे स्तंभ आणि असं जर मोजलं ना आपण 1 2 3 4 5 6 7 8 तर हे उभे स्तंभ झाले. आणि आडव्या ओळी म्हटलं तर असं मोजावं लागेल आपल्याला. ठीक आहे, असं मोजू आपण. म्हणजे तो जो शब्द होता अगोदरचा तो याच्यानुसार बरोबर येतो. जर आपण असं म्हटलं आडव्या ओळी 7 आहेत, आडव्या ओळी 7 आहेत, तर अशा ओळी येणार आहेत. अशी नाही 1 2 3 4 5 अशी नाही येणार. म्हणजे पहिलं जे वाक्य होतं ते बरोबर आहे, ते दुरुस्ती करायची गरज नाही. तर काय सांगितलं त्यांनी? 1 2 3 4 5 6 आणि 7 असे 7 उभे आडवे स्तंभ आहेत. आडवे स्तंभ आहेत त्यांना आवर्त असं म्हणतात. आणि 18 उभे स्तंभ आहेत. मग उभे स्तंभ कोणते? 1 2 3 4 आणि बघा इथे 18 नंबर येतो याचा. इथे आहे ते 12 नंबर, 13 14 15 16 17 आणि 18 उभे स्तंभ आहेत. त्यांना गण असं म्हणतात. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आडव्या ओळी आहेत? 1 ते 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्तन असं म्हणतात. आणि उभे स्तंभ किती आहेत? 18. त्यांना काय म्हणतो आपण? गण. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची रचना लिहित असताना आपल्याला हे लिहिणं आवश्यक आहे. मी अगोदरच सांगितलंय करेक्शन. तिथे जे मी शब्द बोललो होतो की आडव्याच्या ऐवजी उभ्या पाहिजे, तर असं उभा शब्द घेतल्यानंतर ह्या अशा आडव्या ओळी येतात. म्हणून 7 आडव्या ओळी आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि हे जे आहेत 1 2 3 4 आणि इथे बघा मोजत आल्यावर इथे 18 होतो, म्हणून त्याला गण असं म्हणतात. आडव्या ओळींना आवर्तन आणि उभ्या ओळींना गण असं म्हणतात. आवर्तन किती असतात? 7. गण किती असतात? 18. ओके. आवर्त व गण यांच्या रचनेतून तयार होणाऱ्या प्रत्येक चौकटीत एक मूलद्रव्य आहे. आवर्तन आणि गण यांच्यामधून तयार होणारी जी चौकट आहे, त्या एकमेकांना छेदल्यानंतर जी चौकट तयार होते, त्या चौकटीमध्ये एक मूलद्रव्य समाविष्ट केलेलं आहे. ओके. बघा इथे दिसतंय पोटॅशियम. 7 ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. या 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. या स्वतंत्र ओळी कोणत्या आहेत बघा? लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड अशा 2 ओळी आहेत. त्या पुढे दिसेल आपल्याला याच्यात. बघा त्यांना अनुक्रमे लॅन्थेनाइड श्रेणी व ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. ठीक आहे. बघा पहिले 7 किती आहेत? 7 आवर्तनात आडवे. त्याच्यानंतर त्याच्या खाली किती ओळी आहेत? 2. जास्तीच्या ओळी 2 आहेत. त्यांनाच काय म्हणतो आपण? लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची रचना स्पष्ट करत असताना ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं त्याच्यात सगळं येणं आवश्यक आहे. 2 श्रेणींसहित एकूण 118 मूलद्रव्य आहेत. म्हणजे दोन्ही श्रेणी मिळून, ही आणि ही श्रेणी मिळून हे सगळी जी मूलद्रव्य आहेत ही एकूण टोटल किती आहेत? 118. मग परीक्षेमध्ये हा सुद्धा प्रश्न येतो. आपल्या सध्याच्या काळात किती मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे? तर एकूण 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण चौकटी किती मूलद्रव्य सामावण्याची शक्यता किती
किती शक्यता आहे तर 118 मूलद्रव्य त्या श्रेणीमध्ये सामावू शकतात. संपूर्ण आवर्त सारणी एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंड अशा 4 खंडांमध्ये विभागलेली आहे. बघा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 4 खंड कोणते कोणते आहेत? एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड अशा 4 खंडांपैकी विभागलेली आहे. याच्यामध्ये ती विभागलेली आहे. बघा इथे दिसतोय एस खंड, डी खंड, पी खंड आणि शेवटचा जो खंड आहे तो एफ खंड. ओके, आता हा खंड कोणकोणत्या गणातून किंवा आवर्तनातून तयार झालेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता इकडे लक्ष द्या. पहिलं जर आपण बघितलं तर आपल्याला दिसते ही सगळी आकृती आपण निरीक्षण करा. बघा हा पहिला एस खंड आहे. गण 1 व 2 यांना मिळून एस खंड तयार झालेला आहे. 1 आणि 2 बघा 1 आणि 2 यांना मिळून काय तयार झालं आहे? एस खंड. 13 ते 18 हा जो भाग आहे 13 ते 18 ते कोणता खंड? पी खंड. आणि गण 3 ते 12 3 पासून 12 पर्यंत डी खंड. आणि बघा इथे डी खंड तयार झालाय आणि तळाच्या लॅन्थेनाइड व ऑक्टेनाइड मिळून एफ खंड तयार झालेला आहे. एफ खंडामध्ये काय कोणते कोणते मूलद्रव्य आहेत? लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी अशा 2 श्रेणी मिळून एफ खंड तयार झालेला आहे. हे सुद्धा तुम्हाला 4 ओळी लिहिता येईल. बघा गण 1 आणि 2 एस खंड आहे. गण 13 आणि 18 पी खंड आहे. गण 3 आणि 12 डी खंड आहे. आणि तळाच्या खाली 2 ओळी ज्या आहेत त्यांना ॲक्टिनाइड, लॅन्थेनाइड असं मिळून एफ खंड तयार झालेला आहे. अशी 4 खंडाची माहिती आपल्याला 4 ओळीमध्ये देता येईल. म्हणजे जवळजवळ 20 ओळी आपण याचं स्पष्टीकरण लिहू शकतो. आणि मग तेव्हा आपल्याला 4 मार्क्स किंवा 3 मार्क्स मिळतील. हे सुद्धा लक्षात घेणं. आणि सोप्या 20 ओळी इथे 4 ओळी झालेल्या आहेत. ठीक आहे. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असे म्हणतात. डी खंडाचे मूलद्रव्य आहेत ती संक्रमक मूलद्रव्य. संक्रमक मूलद्रव्य याच्यामध्ये जर आपण विचार केला तर बघा आता इथे आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवता येते किंवा दाखवता येते. बघा नागमोडी रेषा आहे. ठीक आहे. नागासारखी ती वाकलेली किंवा अशी फिरते, नागासारखी चालते म्हणून याला नागमोडी रेषा असं म्हणतात. ओके. आता नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला आणि नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला असे 3 प्रकार पडतील. नागमोडी रेषेच्या सहाय्याने मूलद्रव्याचे 3 प्रकार स्पष्टपणे दाखवता येतात. बघा ही जी नागमोडी रेषा आहे या रेषेमुळे 3 प्रकार आपल्याला स्पष्टपणे दाखवता येतात. पहिला प्रकार आता बघा नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश मूलद्रव्य. बघा नागमोडी रेषा जी आहे ही नागमोडी रेषेच्या किनारीवर हे जे आहे हे काय धातू सदृश मूलद्रव्य आहेत. ओके. तर डाव्या बाजूला सर्व धातू असून डाव्या बाजूला सर्व धातू आहेत. हे जे आहेत ते सगळे धातू आहेत. ठीक आहे. बघा ॲल्युमिनियम आहे, जर्मेनियम आहे, गॅलियम आहे, टीन आहे, प्लंब म्हणजे शिसे आहे. हे सगळे जे आहेत हे काय धातू आहेत. आणि उजव्या बाजूला म्हणजे या नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला सर्व धातू आहेत. बघा याच्या 3 ओळी परत झाल्या. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश मूलद्रव्य पहिली ओळ. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू मूलद्रव्य आणि नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला सर्व अधातू मूलद्रव्य. याच्या 3 ओळी केल्या तर तुम्हाला 20 ओळींपर्यंत सहज जाता येईल. बघा 10-12 ओळी तर अगोदरच झाल्या होत्या. या 3-4 ओळी अजून आपल्याला याच्यात समाविष्ट करता येतील. आणि शेवटी आणखी एक सांगता येईल आपल्याला. बघा इथे या कोणता खंड सांगितला आपण? एफ खंड. काय काय त्याच्यात? लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन स्वरूप. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो. बघा आता इथे जसं आहे ना, आता आपण जर विचार केला तर पोटॅशियम आणि कॅल्शियम हे शेजारी शेजारी मूलद्रव्य आहेत. तर यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक आढळतो. जसं की तुम्ही एका बेंचवर बसता. एका बेंचवर बसल्यानंतर जे बसलेले विद्यार्थी 2 किंवा 3 त्या सगळ्यांचे गुणधर्म सारखे नसतात. थोडा थोडा फरक असतो. ओके. व त्यांचं नाव काय? विद्यार्थी. त्यांचं नाव काय? मूलद्रव्य. मग यांच्यात फरक असू शकतो. म्हणून
थोडा थोडा फरक असतो. शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो, हे याच्यावरून सांगता येते आपल्याला. बघा इथे बघा 55 आहे, इथे 58 आहे. इथे 55 म्हणजे 56 आहेत आणि हे 59 आहेत, कारण पॉईंट नंतर 9 आणि पॉईंट नंतर 8 आहे, म्हणजे 56 आणि 58 पूर्ण संख्या जर घेतली तर याच्यामध्ये जास्त थोडा थोडा फरक आहे. जास्त अणुअंकाचा किंवा अणुवस्तुमानाचा फरक नाही, म्हणून थोडासा फरक दिसून येतो, असं त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. ओके. एका गणितातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता म्हणजे ग्रेडेशन दिसून येते. म्हणजे कोणतं मूलद्रव्य उच्चस्तरीय आहे, साधर्म्य आणि साधर्म्य म्हणजे सारखेपणा, आणि कोणतं मूलद्रव्य उच्च श्रेणीचं आहे ते याच्यावरून प्रवणता त्याची दिसून येते. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून ठरते. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन जसं असेल तसं कोणत्या गणात आणि कोणत्या आवर्तनात त्याला ठेवायचं हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून ठरते. आता उदाहरणार्थ सोडियम 2, 8 आणि 1 असं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. 2, 8 आणि 1. ओके. त्याच्यानंतर क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे 2, 8, 7. मग आता कोणाचे इलेक्ट्रॉन जास्त आहेत? क्लोरीनचे. ठीक आहे. आणि सोडियमचे इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? कमी आहेत. ओके. मग त्यांना स्थान देताना ज्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन कमी असेल त्याला अगोदर स्थान, आणि ज्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन जास्त असेल त्याला नंतरचं स्थान देण्यात आलं, म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून ठरते. गण व इलेक्ट्रॉन स्वरूपन. आवर्त सारणीचे निरीक्षण केल्यास असे दिसते की गण A म्हणजेच अल्कधातूंच्या कुलातील सर्व मूलद्रव्यांच्या संयोज्या इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. बघा संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. आता गण 1 हा इथून ते इथपर्यंत बघा गण 1. ठीक आहे. गण 1 म्हणजे उभा स्तंभ गण 1. आता हायड्रोजनची संयोज्या 1 आहे, लिथियमची सुद्धा संयोज्या 1 आहे, सोडियमची सुद्धा 1 आहे, पोटॅशियमची सुद्धा 1 आहे. ही सगळी जी मूलद्रव्ये एकाखाली एक आलेली आहेत, या सगळ्यांची संयोज्या 1 आहे, म्हणून इथे लिहिलंय गण 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयोज्या इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. म्हणजे याला अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन द्यावा लागतो किंवा घ्यावा लागतो. या प्रत्येकाला 1 इलेक्ट्रॉन द्यावा किंवा घ्यावा लागतो, आणि म्हणून त्याची संयोज्या 1 आहे. म्हणून आपल्याला सहज सांगता येते यांना अल्कधातू असं म्हणतात. ज्यांची संयोज्या 1 आहे त्यांना काय म्हणतो आपण? अल्कधातू. गण 1 मधील सर्व मूलद्रव्य अल्कधातू आहे. अल्कधातू कुल. तसेच दुसऱ्या कोणत्याही गणातील मूलद्रव्यांच्या संयोज्या इलेक्ट्रॉनची संख्या समानच असेल. म्हणजे आता हा दुसरा गण आहे समजा उभा, तर याच्यातील मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा समान असेल, संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या. कारण याला जर 2 इलेक्ट्रॉनची गरज पाहिजे असेल तर याला पण 2 इलेक्ट्रॉनची गरज लागणार आहे. म्हणजे याला देण्यासाठी किंवा घेण्यासाठी आपण जर बघितलं तर संयोजी इलेक्ट्रॉन्स यांची उभे स्तंभ जे आहेत त्या सगळ्यांची संयोज्या एका स्तंभात एका गणातील सारखीच असते. दुसरा क्रमांक गण 2 मध्ये म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातू उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. गण 2 बघा, हे जो गण 2 आलाय याच्यामध्ये याची इलेक्ट्रॉनची बाह्य कक्षा जी इलेक्ट्रॉनच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत अणूच्या कक्षेत, आणि म्हणून या सगळ्यांची जी आहे सगळ्यांची संयोज्या 2 आहे गण 2 मध्ये. ओके. तुम्ही असं नका मग गण 1 म्हणजे 1, गण 2 म्हणजे 2, गण 3 म्हणजे 3 असं नाही चालणार आहे. इथे नीट लक्षात घ्या, बेरिलियमच्या बाह्य कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तो 2 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्यांना देऊन आपली अष्टक स्थिती पूर्ण करतो. मॅग्नेशियमच्या बाह्य कक्षेमध्ये 2, 8 आणि 2 अशी इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे, त्याच्यामुळे 2 इलेक्ट्रॉन्स देऊन आपली बाह्य कक्षा पूर्ण करतो, अष्टक स्थिती पूर्ण करतो, म्हणून त्याची संयोज्या 2 आहे. तशी या सगळ्यांची संयोज्या जी आहे ती 2 आहे. ठीक आहे. बघा इथे दिसतंय, हायलाइट केलंय. तुमच्या मोबाईलचं स्क्रीन चांगलं असेल, स्वच्छ असेल तर दिसेल तुम्हाला. तिसरा क्रमांक गण 17 म्हणजेच हॅलोजन.
गण 17 म्हणजे हॅलोजन. हा बघा हॅलोजन दाखवलाय, वेगळ्या रंगात दिसतोय. गण 17 म्हणजेच हॅलोजन. फ्लोरीन, क्लोरीन यांच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 7 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे हे 1 इलेक्ट्रॉन्स घेऊन आपली अष्टक स्थिती पूर्ण करतात आणि म्हणून यांची संयोजन सुद्धा एकच आहे. इलेक्ट्रॉन्स देणे किंवा घेणे, जेवढे इलेक्ट्रॉन्स देतो किंवा जेवढे अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी घेतो तेवढ्या संख्येला काय म्हणतात? संयोजन म्हणतात. म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग क्षमतेच्या मापनाला मूलद्रव्याची संयोजन असं म्हणतात. म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीन यांच्या बाह्य कक्षामध्ये किंवा बाह्य कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन? 7. मग याला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1. म्हणून याची संयोजन 1 आणि गण 1 मध्ये असलेल्या मूलद्रव्यांची संयोजन सुद्धा एकच आहे. हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं वहीमध्ये. हे फक्त चार्ट नका काढू. चार्ट काढायला तुम्हाला 8 दिवस लागतील. चौथा क्रमांक, जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या वाढत जाते. बघा एखाद्या गणात वरून खाली जातो. बघा आता इथून मी वरून खाली गेलो तर काय होणार? कवचांची संख्या वाढणार आणि कवचांची संख्या वाढली तर काय होईल? त्रिज्या वाढणार आहे. हे पण लक्षात घ्या. जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या वाढत जाते. कवचांची संख्या काय होते? वाढत जाते. बाह्यतम कवचांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. महत्वाचं वाक्य आहे. आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण चालू बघतो आहोत. त्याच्यात बघा हेडिंग काय आलंय? आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन. एकाच आवर्तातील मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या समान असते. दुसरा क्रमांक, दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये उदाहरणार्थ लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन या सर्व मूलद्रव्यांचे 2 कवचे आहेत. म्हणजे पहिला जो गण होता त्याच्यात सगळ्यांमध्ये कसं एकच कवच आपल्याला दिसून आलं, कारण त्याच्या बाह्य कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन्स, त्यांच्याकडे एकच इलेक्ट्रॉन्स. मग त्यांच्यामध्ये जर आपण विचार केला तर कवच कशावरून ठरतात ते बघा. इथे पहिल्या याच्यात दिलेलं होतं की कवच कशावरून ठरवणार आहे आपण, ते पण बघा. कवच आपल्याला कशावरून बघायचं आहे बघा, नीट लक्षात घ्या. हे आपण थोडंसं रिवाईज केलंय, बॅक गेलो आणि ते जे पहिलं वाक्य होतं ते महत्वाचं होतं, ते आणखी एकदा समजून घेऊ, नंतर पुढे जाऊया. आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन. ठीक आहे. एकाच आवर्तातील मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या समान असते. कवचांची संख्या समान असते. एकाच आवर्तातील मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या समान असते. बघा कवचांची संख्या समान असते. पोटॅशियम आणि आर्गॉन दिलेले आहे. एकाच गणात येते. कशा आहेत? एकाच गणात. मग एकाच गणात असतील तर कशी येणार? त्यांची संख्या सारखी येणार. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये हे आपण सांगितलेलं होतं. या सर्व मूलद्रव्यांमध्ये 2 कवचे आहेत. 2 कवच म्हणजे 1 आणि 2, याला म्हणतात कवच. याला काय म्हणतात? कवच. बघा बेरिलियमच्या कडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 4 इलेक्ट्रॉन्स पहिल्या कक्षेत 2 आणि उरलेले दुसऱ्या कक्षेत तोच येतो. त्याच्यानंतर बोरॉनमध्ये बघा, बोरॉनमध्ये पण आपण बघितलं, कार्बनमध्ये बघा 2 आणि दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. नायट्रोजनमध्ये बघा, फ्लोरीनमध्ये बघा, निऑनमध्ये बघा, हे सगळे जी यांची मूलद्रव्ये आहेत या सगळ्यांमध्ये 2च कवच आपल्याला दिसून येत आहेत. इलेक्ट्रॉन 2 कवचांमध्ये म्हणजे के आणि एल या 2च कक्षा आहेत. कक्षा म्हणजे कवच के एल आणि तिसरी कक्षा असते एम आणि चौथी जी कक्षा असते ती एन. के एल एम एन. पण इथे 2च आहेत कारण याच्याकडे इलेक्ट्रॉन स्वरूपन जे आहे ते 2च कवचांमध्ये मावतं. म्हणजे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 10, 2 आणि 10 यांच्यामधले आहेत आणि म्हणून ते 2च कवचामध्ये बसून जातं. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तिसरा क्रमांक, तिसऱ्या आवर्तात असलेल्या मूलद्रव्यांच्या के एल एम या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. बघा आता मी अगोदर सांगितलं के एल एम आणि एन. इथे बघा तिसरा आवर्त आहे. तिसऱ्या आवर्तामध्ये के एल एम या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. मग पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स मावू शकतात? 2. दुसऱ्या कवचामध्ये किती मावू शकतात? 8. तिसऱ्या कवचामध्ये सुद्धा किती मावू शकतील? 8. पण आपण 32 जरी काढले आताच बघा, इथे 2, 8 त्याच्यानंतर 32 असं आपण घेतो.
2, 8, 18 आणि 32 असं घेतो. 2, 8, 18 आणि 32. पण तसे 18 आणि 32 याच्यात दाखवत नाही. 2, 8, 8 असे दाखवले जातात. म्हणून 3 कवच या ठिकाणी आहेत तिसऱ्या आवर्तामध्ये. तिसऱ्या आवर्तात असलेल्या मूलद्रव्यांच्या किती कवचांमध्ये समावेश होतो? 3 कवच त्यांना असतात. 4. आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात. बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन भरले जातात. इलेक्ट्रॉन भरले जातात म्हणजे नेमकं काय होतं? त्याचे इलेक्ट्रॉन्स कमी असतात. मग त्याची अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी त्याला इलेक्ट्रॉन्स दिले जातात. ओके, आणि मग त्याच्या कवचामध्ये संख्या वाढते. पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. म्हणजे 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन झाले की नंतर पुढचं कवच भरायला सुरुवात होते. पुढची कक्षा भरायला सुरुवात होते. मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या व संयोजी कवच कोणते यावरून ठरते. म्हणजे मूलद्रव्यांची अभिक्रियाशीलता, ज्या मूलद्रव्याच्या बाह्य कक्षामध्ये 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन्स आहेत ते अधातू असतात. आणि ज्याच्या बाह्य कक्षामध्ये जास्तीत जास्त 7 इलेक्ट्रॉन्स आहेत तो अधातू जास्त क्रियाशील असतो. या उलट ज्या मूलद्रव्याच्या बाह्य कक्षामध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन्स ते धातू असतात आणि ज्या मूलद्रव्याच्या बाह्य कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असतो तो धातू जास्त क्रियाशील असतो. बघा, नीट लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या बसमध्ये बसल्यात, तुम्हाला 7 रुपये तुमच्याकडे आहेत. ओके, आणि तिकीट तुमचं 8 रुपये आणि कंडक्टर सांगतो 8 रुपये द्या नाही तर उतरा खाली. तुमचा मित्र बाजूला असेल तर तो तुम्हाला 1 रुपये देईल आणि 8 रुपये तुमचे पूर्ण होतील. ओके, आणि तुम्ही तिकीट काढून घरी येतील. दुसऱ्या दिवशी तुम्ही बसमध्ये बसलाय आणि तुमच्या लक्षात आलं की आपल्याकडे फक्त 1च रुपया आहे आणि तुम्ही कंडक्टर परत सांगेल तुम्हाला 8 रुपये दे नाही तर खाली उतर. मग आपण अनाऊन्स करतो, मित्राला सांगतो मला 7 रुपये दे. तर मित्र सांगतो मला 7 रुपये मी माझ्याकडे नाही आहेत, मी कसं देऊ? म्हणजे 1 रुपया द्यायला लगेच तयार होतो पण 7 रुपये देण्यासाठी उशीर लागतो. म्हणून ही जी बाह्यतम कक्षा असते अशाच पद्धतीने असते. अभिक्रियाशीलता, ज्याच्याकडे 7 किंवा 1 असे रुपये, आता तर मित्राकडे 1 रुपया होता म्हणून त्यांनी लगेच दिले, बरोबर, पण त्यांनी 7 रुपये दिले नाहीत. म्हणून 7 रुपये देण्यापेक्षा 1 रुपया घेणं जास्त परवडतं. म्हणून तो जास्त क्रियाशील. 7 ज्याच्याकडे आहे तो जास्त क्रियाशील आणि 1 रुपया ज्याच्याकडे एक्स्ट्रा होता तो त्यांनी दिला आणि म्हणून तो सुद्धा जास्त क्रियाशील. म्हणून ज्याच्याकडे 7 रुपये होते तो अधातू आणि ज्याच्याकडे 1च रुपया होता ज्यांनी दुसऱ्याची मदत केली तो धातू, कारण तो सुद्धा जास्त क्रियाशील आहे. म्हणजे धातूंच्या बाह्य कक्षेमध्ये 1, 2, 3 असे इलेक्ट्रॉन्स असतात आणि ज्याच्या बाह्य कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असतो धातूच्या तो जास्त क्रियाशील असतो. ज्याच्या बाह्य कक्षेमध्ये 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स असतात ते अधातू असतात आणि ज्याच्या बाह्य कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात तो जास्त क्रियाशील असतो. ओके, क्लोरीन हा जास्त क्रियाशील धातू आहे कारण त्याच्या बाह्य कक्षेमध्ये 2, 8 आणि 7 अशी इलेक्ट्रॉन स्वरूपणाची मांडणी आहे. म्हणून 7 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून तो जास्त क्रियाशील आहे. ओके, त्यामुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासात आधुनिक आवर्त सारणी अत्यंत उपयुक्त आहे. अत्यंत महत्त्वाचं वाक्य. इथून आपण आज थांबणार आहोत आणि बाकी जो उरलेला भाग असेल तो आपण नंतर बघणार आहोत. हे सगळं जे तुम्हाला आता दिलेलं आहे ते सगळं तुम्ही लिहायचं आहे आणि वहीमध्ये लिहायचं आहे आणि स्वाध्याय जरी दिला तरी तो त्याच वहीत लिहायचा आहे. ओके, परत परत विचारू नका. ठीक आहे, ओके. पुढचा भाग आपण नंतर पुढच्या पिरियडला बघूया. धन्यवाद.